शरद पवार यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याविषयीची ही बातमी आहे। कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी नको, असं शरद पवार यांनी कार्यकर्त्या नेत्यांना ठणकावून सांगितलेलं आहे। संधी साधूपणाचं राजकारण करू नका, सगळे बरोबर घेतले तरी चालतील पण सत्तेकरता भाजप बरोबर जाणाऱ्यांची साथ नको, असं शरद पवारांनी स्पष्ट केलेलं आहे। शरद पवारांच्या या विधानानं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकत्र येण्याची शक्यता धूसर झालेली आहे। सगळ्यात आधी तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट एकत्र येईल, काका पुतणे एकत्र येतील अशा चर्चा होत्या। त्यापाठोपाठ आमदार शरद पवारांचे नाराज आहेत अशा चर्चा होत्या। आत्ताच कोणते भाषण करताना सांगितले की तुम्ही सगळ्यांना बरोबर घ्या, सगळ्यांना बरोबर घ्यायला काही चिंता असायचं कारण नाही। पण सगळे म्हणजे कोण? सगळे म्हणजे गांधी, नेहरू, चव्हाण यांचा विचार, फुले शाहू आंबेडकर यांचा विचार, हा जो सगळे म्हणत असेल तसे सगळे मला बांधू आहे। पण सत्तेच्यासाठी भाजपबरोबर जाऊन बसायचं ही भूमिका कुणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा विचार नाही। आणि त्यामुळं कुणाशी संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसच्या विचारात असू शकत नाही। आणि त्यामुळं अशा पद्धतीने संधी साधूपणाचं राजकारण हे आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही आणि त्या दृष्टिकोनातून पावलं हे आपल्याला टाकायचे। आमचे प्रतिनिधी गोविंद बाकडे यांच्याशी आपण बोलूया। गोविंद, याला पार्श्वभूमी दोन गोष्टींची, एकतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशा चर्चा होत होत्या, कारण अजित पवार शरद पवारांच्या भेटीगाठी त्या वेळेला खूप वाढल्या होत्या, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमदार नाराज आहेत पक्षातले शरद पवारांच्या, असं म्हणत होते, सत्तेत जायचंय त्यांना असं म्हणत होते। काय सांगाल या वक्तव्यावरचं? सुवर्णा, खरं तर थोड्या वेळापूर्वी शरद पवारांनी जे काही वक्तव्य केलं त्याचा स्पष्ट अर्थ आहे की जे भाजप सोबत आहेत त्यांना काही ते सोबत घेणार नाही। अर्थातच त्यांचा रोख जो आहे तो अजित पवार आणि त्यांच्या पक्षाकडे होता। दोन्ही जे पक्ष आहेत ते एकत्रित होतील अशी चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती। मात्र भाजप सोबत असणाऱ्यांचे आपला संबंध नाही आहे हे त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होत आहे। अगदी फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचे जे आहेत त्या कोणत्याही पक्षाशी संबंध ठेवा, मात्र भाजपशी संबंध ठेवणे हा काही काँग्रेसचा विचार नाही। आणि त्यामुळे शरद पवारांचे जे काही त्यांनी आपलं सूचक विधान केलेलं आहे की ज्या चर्चा आहेत त्यांना विराम देण्याचा त्यांनी या निमित्तानं प्रयत्न केल्याचा दिसतो। आज संध्याकाळी पिंपरी चिंचवडमध्येच अजित पवारांचा पदाधिकारी मेळावा आहे आणि त्यामध्ये शरद पवारांच्या पक्षातील अनेक जे नगरसेवक आहेत आणि स्थानिक नेते आहेत ते तिथे पक्ष करतील। त्यावेळेस त्याला अनुसरून हा सगळा वक्तव्य केल्याचं त्यांनी दिसतंय। ते आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की कोण जातंय याची चिंता करू नका किंवा कोणासोबत जायचं या संदर्भात बोलत असताना त्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की भाजप सोबत जाणे सत्तेसाठी हा काही काँग्रेसचा विचार नाहीये। आणि त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याचा अर्थ काढत असताना आता हे स्पष्ट होतंय की पुढच्या काळामध्ये भविष्यामध्ये ज्या काही आगामी काळातल्या निवडणुका आहेत त्यासाठी म्हणून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची जी चर्चा होती त्याला आता विराम मिळाला का, असे राजकीय जे जाणकार आहेत त्यांच्यात चर्चा आहे। नक्की नक्की, धन्यवाद गोविंद, आपण माहिती दिली त्याबद्दल।